तर चला आज या भारत देशाला जे 3 नावानं ओळखलं जातं त्यामागचा इतिहास काय हे मी तुम्हाला सांगणार आहे. मुळात या भारत देशाला प्राचीन काळामध्ये आर्यव्रत म्हणायचे, परंतु या देशाला 3 नावं देण्यात आली. एक भारत, दुसरा हिंदुस्थान आणि तिसरा इंडिया. नेमके हे 3 नावं का बरं दिले तर त्याचा इतिहास आहे. भारत हे नाव आपल्या भारतामध्ये एक मनुवंशाचा राजा होता, ज्या राजाचं नाव होतं सम्राट भरत, आणि याच सम्राट भरतच्या नावामुळे या देशाला भारत हे नाव पडलं. दुसरं हिंदुस्थान. या देशामध्ये हिंदू लोक जास्त असल्यामुळं, हिंदू लोकांची भूमी असल्यामुळं हिंदुस्थान हे नाव पडलं. आणि तिसरं इंडिया. नेमकं इंडिया या देशाला का नाव पडलं तर या देशामध्ये सर्वात महत्त्वाची असणारी नदी, ज्या नदीचं नाव होतं सिंधू, आणि या सिंधू नदीला इंग्रज लोक इंडस म्हणायचे. नेमकी ही सिंधू नदी उगम कुठं पावते तर ही जी सिंधू नदी आहे तर ही सिंधू तिबेट म्हणजे चीनमधील जे तिबेट राज्य आहे त्या ठिकाणी मानसरोवर म्हणजे समुद्रापासून 5000 मीटर उंचीवर असणाऱ्या हिमालयामध्ये ह्या नदीचा उगम होतो. म्हणजे बर्फातून ह्या नदीचा उगम होतो आणि ही नदी मुळामध्ये 3 देशामध्ये वाहते. सर्वात पहिल्यांदा भारतामध्ये, चीनमध्ये आणि पाकिस्तानमध्ये. मात्र ह्या नदीची लांबी 2880 किलोमीटर जरी असली तरी ही भारतामध्ये फक्त 700 किलोमीटरच ही नदी वाहते आणि बाकीचा प्रवास मग ह्या नदीचा चीनमध्ये आणि पाकिस्तानमध्ये होतो. मग या नदीवरती खूप मोठमोठे प्रकल्प आहेत आणि ह्या भारताचं वैभव म्हणून ज्या नदीकडे बघितलं जातं ती नदी मध्ये चीन नदी. ह्या चीन नदीची सर्वात प्रमुख आणि मोठी उपनदी म्हणजे झेलम नदी. मग सतलज असेल, बियास असेल, रावी असेल, ह्या बाकीच्या उपनद्या आहेत. मग मुळात जर विचार केला या भारतामध्ये 5 नद्या आहेत मोठ्या. सर्वात मोठी ब्रह्मपुत्रा, ज्या नदीची लांबी 2900 किलोमीटर आहे. 2 नंबरची ही सिंधू नदी, ज्या नदीची लांबी 2880 किलोमीटर आहे. 3 नंबरची गंगा नदी, ज्या गंगा नदीची लांबी 2550 किलोमीटर आहे. 4 नंबरची सतलज नदी, ज्या सतलज नदीची लांबी 1500 किलोमीटर आहे. आणि 5 नंबरची गोदावरी नदी, जी गोदावरी नदी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम पावते, ज्या नदीची लांबी 1465 किलोमीटर. ह्या 5 नद्या. मग या भारत देशामध्ये सिंधू नदीची जी संस्कृती होती आणि या संस्कृतीमुळं इंग्रज लोक त्यांना या नदीला इंडिया हे नाव दिलं. म्हणजे बघा या भारत देशाला भारत, हिंदुस्थान आणि इंडिया हे 3 नावं का पडले हे तुम्हाला सांगितलं आणि मुळात याचा कन्सेप्ट तुम्हाला सांगितली. कुठेही जाऊ नका. असेच नवनवीन रोज व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.